चोपडा तालुक्यातील अड्डावद पोलीस स्टेशन येथे मोटारसायकल चोरीची तक्रार आलेली असताना त्यावरून अड्डावद पोलीस स्टेशनचे एपीआय गणेश बुवा यांनी तपासचक्र फिरविल्यानंतर चोपडा तालुक्यातील 2 आरोपींना अटक करण्यात आली। तर त्यांचा अधिक तपास केला असता महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमालगत भागातून मोटारसायकल चोरून विक्री करत असल्याचे कळताच नंदुरबार जिल्ह्यात जाऊन त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे। यामध्ये 5 आरोपींना अटक करून 31 मोटारसायकल जप्त करण्यात आले। तर या 31 मोटारसायकलींमध्ये महागड्या गाड्यांपासून कमी किमतीच्या गाड्या आढळून आलेल्या आहेत। अजून मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे अड्डावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांनी सांगितलं। दिनांक 29/12/2023 रोजी अळद पोलीस स्टेशनला एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला। 250/23/379 प्रमाणे त्याच्यात एक युनिकॉर्न काळ्या रंगाची गाडी अळद गावातून चोरी झालेली होती। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला होता। त्यात तपास केला असता गोपनीय माहिती मिळाली की सदर गाडी ही मंगरुळ गावात असं संशयित फिरत आहे। त्या अनुषंगाने मी सापळा रचून मंगरुळ गावातील आकाश जंगल भिल आणि एक राहुल भिल असे 2 मुलं आम्ही त्या गाडीसह पकडले होते आणि त्यांना ताब्यात घेऊन त्यांना चौकशी केली असता ते निष्पन्न झाले की ते आरोपी आणि त्यांचे इतर साथीदार हे महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमावर्ती भागात अशा चोरीच्या गाड्या आणून ते खेडेगावांमध्ये विक्री करत असतात। आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांनी जे इतर साथीदारांचे नाव सांगितल्यावरून आम्ही नंदुरबार जिल्ह्यात जाऊन त्याचा तपास करून ते ताब्यात घेतले आणि अशा एकंदरीत त्या गुन्ह्यात 5 आरोपी आम्ही अटक करण्यात आलेले आहेत आणि एकूण त्यांच्याकडनं 31 मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत। त्याच्यात विशेष करून R151 एक गाडी आहे जी महागडी गाडी म्हणून ओळखली जाते। त्यात एक बुलेट, त्याच्यानंतर स्पोर्ट बाईक अपाची आहे आणि शाईन, सिटी डिलक्स, स्प्लेंडर अशा अनेक प्रकारच्या अशा 31 गाड्या त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि अजून देखील त्याच्यात निष्पन्न होण्याची शक्यता आहे। आता हे जे मोटरसायकल जप्त केले यांचे अमाऊंट एकूण मुद्देमाल किती आहे? एकूण आता हा मुद्देमाल आमचा 31 मोटरसायकलचा जप्त झालेला आहे। अंदाजित अमाऊंट ही 7 लाखाच्या वरच येईल जेणेकरून आणि बरेचसे गुन्हे मला वाटतं सेंद्रा पोलीस स्टेशन असेल, सेंद्रा सिटी, सेंद्रा ग्रामीण अशा पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत। हे आरोपी यांच्याकडनं अजून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे? हो, गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे साहेब।